विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी मॅथ्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला क्रॅमर्स रूल शिकायचा आहे, पण क्रॅमर्स रूल शिकण्याच्या अगोदर आपल्याला डिटर्मिनंट काढता आला पाहिजे. तर डिटर्मिनंट म्हणजे काय असेल, तर डिटर्मिनंट म्हणजे तुम्हाला काय दिलं असेल, चार व्हॅल्यू दिलेल्या असतील ए बी सी डी. या दोन रेषेच्या मध्ये तुम्हाला काय दिलेल्या असतील, चार व्हॅल्यू दिलेल्या असतील, दोन रो आणि काय असतील त्या दोन कॉलम. याचा तुम्हाला याच्यात काय करावं लागेल, याच्यात फक्त तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर कोणाचं, तर ह्या ए चं क्रॉस मल्टिप्लिकेशन या डी सोबत, म्हणजे काय लिहिता येईल तुम्हाला, ए इंटू डी. याच्यानंतर इथं काय घ्यायचं, मायनस साइन. पुढचा ब्रॅकेट घ्यायचा बी चं सी सोबत क्रॉस मल्टिप्लिकेशन, बी इंटू सी, बी क्रॉस सी. हा काय झाला तुमचा डिटर्मिनंट झाला, एडी मायनस बी सी. डिटर्मिनंट डिनोट करण्यासाठी शक्यतोवर आपण डी वापरतो, पण जर शक्यतो डीच नाही तर ए बी सी डी पैकी कोणताही तुम्ही अल्फाबेट डिनोट कॅपिटल लेटर डिनोट करण्यासाठी वापरू शकतात. तर एखादं उदाहरण बघूया. उदाहरण आहे 3 4 2 5. याचे आपल्याला काय करायचं आहे, डिटर्मिनंट काढायचं. तर पहिले या 3 चा 5 सोबत काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 3 इंटू 5 मायनस साइन इन अनदर ब्रॅकेट 2 चा 4 सोबत मल्टिप्लिकेशन, मीन्स 2 इंटू 4. 3 into 5 15 minus 2 into 4 8. 15 minus 7, 15 minus 8 is 7. त्याचा डिटर्मिनंट किती आला आपला, 7 आला. अजून एक एक्झाम्पल घेऊया. -1 2 7 4. त्याचा आपल्याला काय करायचं आहे, डिटर्मिनंट काढायचं. डिटर्मिनंट काय काढता येईल याचा, क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 into 4 minus sign in another bracket 7 into 2 means is equal to sign is equal to -1 into 4 minus 4 minus sign 7 into 2 14. -4 minus 14 is -18. तर याचा डिटर्मिनंट किती आला आपल्याला, 18 आला. नेक्स्ट एक्झाम्पल 5 3 -7 0 इज इक्वल टू. याचा डिटर्मिनंट आपल्याला फाइंड आउट करायचं. इथे काय करावं लागेल, तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतील. तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय येईल तुमचं, 5 इंटू 0 मायनस 3 इंटू इन अनदर ब्रॅकेट 3 इंटू मायनस 7. 5 इंटू 0 0 मायनस साइन इन अनदर ब्रॅकेट 7 इंटू 3 21, बट 7 हॅव मायनस साइन, दॅट्स मीन मायनस 21. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे, ब्रॅकेट मध्ये मायनस साइन आहे, म्हणजे मायनस मायनस काय होईल, प्लस 21. याचा डिटर्मिनंट किती आलाय तुमचा, 21. आता आपल्याला क्रॅमर्स रूल बघायचा. आता आपण डिटर्मिनंट बघितला, त्या डिटर्मिनंटचा वापर करून आपल्याला काय करायचंय, क्रॅमर्स रूल काढायचे. क्रॅमर्स रूल मध्ये तुम्हाला काय असेल, दोन इक्वेशन दिलेले असतील, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, इक्वेशन नंबर 1. आणि दुसरं इक्वेशन दिलं असेल a2x प्लस b2y इज इक्वल टू c2, इक्वेशन नंबर 2. दोन्ही काय तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन दिलंय. सायमल्टेनियस इक्वेशनचा काय जनरल फॉर्म आहे, बट इथं काय सांगितलंय तुम्हाला, क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूल कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा, तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले असतील, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. यावरून तुम्हाला आधी d ची व्हॅल्यू, नंतर dx ची व्हॅल्यू, नंतर dy, म्हणजे डी डिटर्मिनंट, नंतर x चा डिटर्मिनंट, नंतर y चा डिटर्मिनंट काढायचं. तर आता डी चा डिटर्मिनंट काढताना तुम्हाला कोणत्या टर्म घ्यावं लागतील, ज्या टर्म फक्त x आणि y च्या ज्या टर्म असतील त्याच तुम्हाला घ्यावं लागतील. या x सोबत जो कोएफिशियंट आहे तो डिटर्मिनंट मध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. तर डी साठी काय येईल, a1 b1 a2 b2. हा झाला तुमचा डी साठी डिटर्मिनंट. आता पुढचं आहे तुमचं dx. dx साठी काय घ्यावं लागेल, क्रॅमर्स रूल मध्ये dx सांगितलंय, जी टर्म सांगितली आहे ती सोडून द्यायची, त्याच्या समोरच्या ज्या टर्म आहेत त्या घ्यायच्या. y ची टर्म काय इथं, b1 कॉन्स्टंट टर्म इज इक्वल टू c1, परत दुसऱ्या इक्वेशन मधली b2 c2. हा झाला तुमचा dx. नंतर राहिलाय तुमचा dy. जे x साठी केलं ते कोणासाठी करायचं, dy साठी. y साठी y च्या टर्म सोडून द्यायच्या, राहिलेल्या x आणि कॉन्स्टंट टर्म सोबत घ्यायच्या. इथं काय घेता येईल, x ची टर्म a1, कॉन्स्टंट टर्म c1, नंतर दुसऱ्या याच्यात a2 c2.
हा झाला तुमचा डी डीएक्स आणि डीवाय. याच्यावर जर तुम्हाला एक्सचा जर डिटर्मिनंट काढायचा असेल, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू जर काढायच्या असेल तर डीएक्स डिवायडेड बाय डी आणि वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी dy अपॉन डी. ते आता आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघूया. तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन दिले 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. हे आपल्याला काय करायचंय, क्रॅमर्स रूलने सोडवायचंय. पण क्रॅमर्स रूलने सोडवायच्या आधी तुम्हाला यांचं काय करावं लागेल, डिटर्मिनंट काढावं लागेल. तर आता डिटर्मिनंट कोणाकोणाचा काढायचा, तर पहिला डिटर्मिनंट काढायचा डी, मीन्स या दोन टर्म y आणि x आणि y चे ज्या कोएफिशियंट असतील त्या तुम्हाला काय करावं लागेल, डी साठी घ्यावं लागतील. x चा कोएफिशियंट काय आहे 3, y चा कोएफिशियंट -4. x दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट 4 आणि y चा 3. यांचं काय करावं लागेल, तुम्हाला आधी डिटर्मिनंट काढावं लागेल. डिटर्मिनंट काढण्यासाठी आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे काय ते इथं 3 इंटू पहिल्या ब्रॅकेट मध्ये 3 इंटू 3 मायनस साइन इन अनदर ब्रॅकेट -4 इंटू 4 -4 इंटू 4 3 इंटू 3 9 मायनस साइन जसं तसं इन ब्रॅकेट -4 इंटू 4 -16. आता ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साइन असेल तर ब्रॅकेट मधले साइन काय होतात, चेंज होतात. म्हणजेच काय लिहितं 9 + 16, 9 + 16 मीन्स 25. तर तुमचं डी काय आला 25. नंतर काय करावं लागतं तुम्हाला, डीएक्स काढावा लागतो. डीएक्स साठी कोणत्या टर्म घ्याव्या लागतात, एक्सच्या टर्म सोडून ज्या राहिलेल्या टर्म्स आहेत त्या घ्याव्या लागतात. तर पहिले वायचे कोएफिशियंट घ्यायचे -4 3, नंतर या ज्या कॉन्स्टंट टर्म आहेत त्या घ्यायच्या 10 10 5. परत यांच्यात सुद्धा तेच क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहिल्या ब्रॅकेट मध्ये -4 इंटू 5 मायनस साइन जसाच्या तसं 10 इंटू 3 -4 इंटू 5 20 अँड मायनस साइन जसाच्या तसं मीन्स -20 -10 इंटू 3 30 -20 इंटू -30 इज -15. तुमचा डीएक्स काय आला -15. आता राहिला काय तुमचा डीवाय. डीवाय साठी काय घ्यावं लागेल तुम्हाला, वाय ची टर्म सोडून एक्स आणि कॉन्स्टंट टर्म घ्यावं लागेल. तर पहिले एक्सच्या टर्म लिहून घ्यायच्या 3 4, राहिलेली कॉन्स्टंट टर्म 10 5. परत यात सुद्धा काय करावं लागेल तुम्हाला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय लिहितं 3 इंटू 5 -10 इंटू 4 3 इंटू 5 15 -10 इंटू 4 40. 15 मधून 40 मायनस करता येत नाही म्हणून 14 मधून 15 मायनस करायचं, काय येईल 25 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह -25. हा झाला तुमचा डिटर्मिनंट. आता आपल्याला काय करावं लागेल, एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू काढावं लागतील. कशानुसार, क्रॅमर्स रूल नुसार. बाय क्रॅमर्स रूल x = dx अपॉन डी. आता तुमचा dx किती आलाय, तुमचा dx आलाय -50 आणि डी किती आलाय तुमचा 25. dx -50 अपॉन 25. 25 1 जा 25, 25 2 जा 50 मीन्स -2. x ची व्हॅल्यू किती आली तुमची -2. आता y ची व्हॅल्यू काढायची. y च्या व्हॅल्यू साठी dy अपॉन डी. dy किती आलाय तुमचा -25 मीन्स -25 अपॉन डी किती आहे तुमचा 25 मीन्स y = -1. therefore xy = -2 -1. पुढचं सायमल्टेनियस इक्वेशन दिलंय तुम्हाला 4x + 3y - 4 = 0. आणि काय दिलंय दुसरं इक्वेशन 6x = 8 - 5y. पण आपला जनरल फॉर्म काय असतो, ax + by = c. अशा प्रकारे जर एक्झाम्पल आले तर त्याला आधी काय करायचं, जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. तर पहिलं इक्वेशन काय आपलं 4x + 3y - 4 आहे. हा -4 काय इथं कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून ही काय करायची = च्या त्या साईडला जाऊ द्यायची. म्हणजे इथं जरी -4 आहे तिकडे गेल्यावर काय होईल +4. मीन्स आपलं इक्वेशन काय तयार होईल 4x + 3y = 4. सेकंड इक्वेशन काय आपलं 6x = 8 - 5y. आता = या समोर कोणत्या टर्म आलाय 8 - 5y.
कॉन्स्टंट टर्म इथंच ठेवायची, जी y चे टर्म आहे ते या साईडला आणायची. म्हणजे इथं जर मायनस आहे, इकडे आल्यावर काय होईल ती प्लस. दुसरं इक्वेशन आपलं काय तयार होईल, 6x प्लस 5y इज इक्वल टू 8. आता याच्या पुढे काय करायचं, डिटर्मिनंट फाइंड करायचं. जे पहिल्या एक्झाम्पल मध्ये केलं तेच इथं करायचं. डिटर्मिनंट कोणाचे फाइंड आउट करायचे, पहिला डी चा. डी साठी कोणत्या टर्म घ्यायच्यात, एक्स आणि वाय चे कोएफिशियंट घ्यायचे. एक्स चे कोएफिशियंट काय 4, 6. वाय चा कोएफिशियंट काय आहे 3, 5. इथं काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 पहिले 4 इंटू 5 मायनस 3 इंटू 6. 4 into 5 means 20 minus 3 into 6 18. 20 minus 18 is 2. D काय मिळालं आपल्याला 2. नंतर काय dx. dx चा डिटर्मिनंट काढावं लागेल. dx साठी काय करायचं, x च्या टर्म सोडून द्यायच्या, राहिलेल्या टर्म्स घ्यायच्या. म्हणजे y ची कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म. y चे व्हेरिएबल काय आहेत y चे कोएफिशियंट 3, 5 आणि कॉन्स्टंट टर्म 4, 8. याच्यात काय करावं लागेल, परत क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 चं 8 सोबत, 4 चं 5 सोबत, म्हणजे काय येईल 3 इंटू 8 मायनस 4 इंटू 5. 3 इंटू 8 24 मायनस 4 इंटू 5 20. 24 मायनस 20 इज 4. dx किती मिळालं तुम्हाला 4. आता राहिलंय तुमचं dy. dy साठी काय करता येईल, y चे टर्म सोडून द्यायचे, राहिलेल्या टर्मचे कोएफिशियंट घ्यायचे. x चे कोएफिशियंट 4, 6, राहिलेले कॉन्स्टंटचे 4, 8. परत यात काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 इंटू 8 मायनस साइन इंटू 4 इंटू 6. 4 इंटू 8 इज 32 मायनस 4 इंटू 6 इज 24. 32 मायनस 24 इज 8. ते dy काय मिळालं तुम्हाला आता 8 मिळालं. आता हे झाल्यावर काय करावं लागतं आपल्याला, x आणि y च्या किमती काढाव्या लागतात. बाय क्रॅमर्स रूल x इज इक्वल टू dx अपॉन d. आता तुमचा dx किती आलाय तुमचा 4 आणि d किती मिळालाय 2. dx इज 4 and d इज 2. therefore x इज इक्वल टू 2. x ची किंमत किती मिळाली तुम्हाला 2. त्याच प्रकारे y साठी y इज इक्वल टू dy अपॉन d इज इक्वल टू dy किती आलं तुमचा 8 अपॉन 2 मीन्स y इज इक्वल टू 4. x आणि y च्या व्हॅल्यू काय मिळाला तुम्हाला 2 आणि 4. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 4m प्लस 6n इज इक्वल टू 54. 3m प्लस 2n इज इक्वल टू 28. एक गोष्ट लक्षात घ्यायची, m आणि n या व्हेरिएबल अक्षर चेंज होऊ शकतात. xy असेल, mn असेल किंवा xy असेल, भरपूर व्हेरिएबल घेऊ शकतात. जे व्हेरिएबल तुम्हाला उदाहरणात दिले तेच तुम्ही d सोबत घ्यायचे. पहिला काय काढावं लागेल आपल्याला, यावरून d काढावं लागेल. d चा डिटर्मिनंट. d साठी काय लिहिता येईल आपल्याला, m आणि n चे कोएफिशियंट. m चे कोएफिशियंट 3, 4, 3, n चे 6, 2. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येईल 4 इंटू 2 मायनस 6 इंटू 3. 4 इंटू 2 इज 8 मायनस 6 इंटू 3 इज 18. 8 मायनस 18 इज मायनस 10. नंतर dm चा डेरिव्हेटिव्ह. आता इथं x च्या जागी काय m आहे म्हणून आपण काय घेतलं, m घेतलं. आता m साठी काय करायला लागेल, m चे व्हेरिएबल सोडून जे उरलेले आहेत त्यांचे कोएफिशियंट घ्यावे लागतील. n चे कोएफिशियंट काय येतील 6, 2, 54, 28. परत यात क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 इंटू 28 मायनस 2 इंटू 54. 6 इंटू 28 किती होतात 6, 8 4 6 2 12 and 4 168 minus 2 into 54 means 2 4 8 5 2 10. 168 minus 108 means 60. dm किती मिळाला तुम्हाला 60 मिळाला. त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला dn साठी काय करावं लागेल, dn सोडून उरलेले जे असतील त्यांचे कोएफिशियंट घ्यायचे. m चे कोएफिशियंट 4, 3, 54, 28. परत इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय येईल 4 इंटू 28 मायनस 3 इंटू 54.
4 इंटू 28 किती होतात? 4 8 जा 32, 3 4 2 जा 8, 8 प्लस 3 11 मायनस 3 इंटू 54, 3 4 जा 12, रिमेनिंग 1, 5 3 जा 15, 15 and 1 162. 112 मधून 162 जात नाहीत म्हणून 162 मधून काय करायचे? 112 वजा करायचे. किती राहतात? 2 minus 2 0, 6 minus 1 5, 1 minus 1 0. मोठ्या संख्येचं चिन्ह इज -15. आता तुमचं डी निघालाय, डीएम निघालाय, डीएन निघालाय. त्याच्यानंतर आपलं एम आणि एन च्या व्हॅल्यू बाय क्रॅमर्स रूल. बाय क्रॅमर्स रूल नंतर काय? एम ची व्हॅल्यू मीन्स डीएम अपॉन डी. डीएम किती आलाय तुमचा? 60 आलाय. आणि डी किती मिळालाय तुम्हाला? -10. मीन्स काय होईल तुमचा? एम किती येईल तुम्हाला? -6. नंतर एन ची व्हॅल्यू काढायची. एन ची व्हॅल्यू काढण्यासाठी डीएन अपॉन डी. डीएन किती मिळाला तुम्हाला? -50. -50 अपॉन -10. मायनस मायनस कॅन्सल. 10 1 जा 10 5 जा 15. मीन्स एन ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 5. याच्यावरून एम आणि एम च्या व्हॅल्यू काय मिळाल्या तुम्हाला? -6 5. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 2x + 3y = 2. सेकंड इक्वेशन दिलंय x - y/2 = 1/2. आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय दिलंय? x - y/2 = 1/2. अपॉनला 2 दिलाय दोन्ही साइडला. हा जर 2 कॅन्सल करायचा असला तर याला काय करावं लागेल? मल्टिप्लाय बाय 2 करावं लागेल. तर इक्वेशनला नाव देऊन घेऊ. इक्वेशन 1, इक्वेशन 2. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2. काय होईल इक्वेशन? 2 इंटू x मायनस 2 इंटू y/2 = 2 इंटू 1/2. हे 2 काय होतील? कॅन्सल होतील. इक्वेशन काय मिळेल तुम्हाला? 2x - y = 1. आता दोन इक्वेशन तुम्हाला कोणत्या फॉर्म मध्ये भेटले? आपले सायमल्टेनियस इक्वेशनच्या फॉर्म मध्ये. याच्यावरून तुम्हाला काय होईल? डिटर्मिनंट काढायला सोपं जाईल. तर डिटर्मिनंट आधी कशाचा काढावा लागेल आपल्याला? डी चा. डी साठी काय घेतो आपण? एक्स आणि वाय चे कोएफिशियंट. एक्स चे कोएफिशियंट काय? 2 2 3 -1. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इंटू -1, 2 इंटू -1 मायनस 3 इंटू 2. 2 into -1 is -2, -3 into 2 is 6. -2 - 6 is -8. d किती मिळाला तुम्हाला? -8. नेक्स्ट टर्म इज dx. dx साठी काय करतो आपण? x चे कोएफिशियंट सोडून उरलेले कोएफिशियंट घेतो. y चे कोएफिशियंट काय? 3 -1, 3 -1. राहिलेली कॉन्स्टंट टर्म 2 आणि 1. 3 into 1. परत इथं काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into -1. 3 into 1 3 minus 2 into -1 -2. मायनस मायनस काय होईल? प्लस. 3 + 2 = 5. dx किती मिळाला तुम्हाला? 5. राहिला आता तुमचा काय? dy. dy साठी काय घेतो आपण? y चे सोडून x आणि उरलेल्या टर्मचे कोएफिशियंट घेतो. तर इथं काय? x चा कोएफिशियंट 2 2 2 2. कॉन्स्टंट टर्म 2 1. बरोबर. परत यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into 1 minus 2 into 2. 2 into 1 is 2 minus 2 into 2 4. 2 minus 4 is -2. तर dy किती मिळाला तुम्हाला? -2. तर याच्यावर आता आपल्याला काय करायचं? x आणि y च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. बाय क्रॅमर्स रूल x = dx अपॉन d. आता dx काय आलाय तुमचा? 5 आलाय. आणि d किती आलाय तुमचा? -8 आलाय. d किती? 5 अपॉन -8 इज -5/8. y किती आलाय तुमचा? -2. सॉरी dy किती? सॉरी y = dy अपॉन d. dy किती आलाय तुमचा? -2 अपॉन d. d किती आहे तुमचा? -8. मायनस मायनस काय होईल? कॅन्सल होतील. 2 ने 8 ला डिवाइड होईल. 2 1 जा 2, 2 4 जा 8. मीन्स काय मिळेल तुम्हाला? y = 1/4. x आणि y च्या व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला? -5/8 आणि 1/4.
4. तर हे तुमचे प्रॅक्टिस सेट 1.3 मधले एक्झाम्पल होते. अशाच प्रकारे तुम्हाला बाकीचे उदाहरणं सोडवायला मदत होतील. याच प्रकारे सोडवायचे. थँक्स फॉर वॉचिंग इन्फिनिटी मॅथ्स.